डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। तुत्करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव, मधुमेहींसाठी संजीवनी। सरकारला दिलेली वेळ संपली, लेखी आश्वासनाशिवाय आता मागे हटणार नाही। शिष्टमंडळाच्या चर्चेनंतरही जरांगे आपल्या उपोषणावर ठाम। उद्या सकाळी 10 वाजेपासून जरांगेंचं उपोषण। स्वतंत्र मराठा मंत्रालयाची स्थापना करा, सारथीच्या बंद झालेल्या योजना सुरू करा, 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र गॅझेटनुसार द्या, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळाकडे ही मागणी। शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या, जरांगेंचा शिष्टमंडळाला थेट सवाल। महाराष्ट्रात 58 लाख नोंदी सापडल्या, मग दाखले वाटपामध्ये दिरंगाई का, जरांगे आक्रमक। मराठा आंदोलकांवरील 567 गुन्हे मागे, तर 191 गुन्हे कोर्टात प्रलंबित। गंभीर गुन्ह्यांबाबत मार्ग काढणार, विखे पाटलांचं हे आश्वासन। आमच्यावर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करा, जरांगेंची ही मागणी। पुण्यात 48 तासांमध्ये 14 जणांचा संशयास्पद मृत्यू, हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा देखील समावेश। विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप। आरोपी योगेश वानखेडे यानंच दारूमध्ये मिथेनॉल मिसळलं, त्यामुळे 14 जणांचा मृत्यू। आतापर्यंत 4 जण अटकेत। आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी। प्रकरणाचा तपास CIDकडे वर्ग, गृह विभागाचा निर्णय। विधान परिषदेच्या 2 ऐवजी 3 जागांसाठी राष्ट्रवादी आग्रही, पुणे, रायगड, परभणीच्या जागेची मागणी। सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांसोबत बोलून अंतिम निर्णय घेणार अशी सूत्रांची मागणी। राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची देवगिरीवर बैठक, विधान परिषदेच्या जागांसंदर्भात बैठकीत चर्चा। महायुतीमधील जागा वाटप उद्यापर्यंत स्पष्ट होईल। बैठकीनंतर सुनील तटकरे यांचीही प्रतिक्रिया समोर। दादरमध्ये महानगर गॅस पाईपलाईनला मोठी गळती, रस्ते कामादरम्यान JCBच्या धक्क्यामुळे पाईपलाईन फुटली। अग्निशमक दलाच्या अथक प्रयत्नानंतर गळती रोखण्यात यश, गोखले मार्गावरील वाहतूकही सुरळीत। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।